नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला आम्ही इंक्लाइन बेंच दाखवतोय की कसं मारायचं आहे. ते हा फॉर्म आहे ना, एक्झरसाइज बेंच आहे, त्याच्यावरती तुम्हाला दाखवतोय की खालून वर असे 3 टप्पे दाखवतो. म्हणजे काय तुम्हाला असं वाटायला नको की बाबा वरती आल्यावरती शोल्डरवरती येतो, म्हणून जसं जमत तसं तुम्ही या. तुम्हाला 1 मिनिट दाखवतो मी. चल ये बघूया रे. टप्पा वरती घ्या, इथे घ्या, मार. आणि डंबेस पुढे आला पाहिजे, मागे नाही गेला पाहिजे. पुढे आणि प्रेस करा, शोल्डरने चेस्टला प्रेस करा आणि इथून ब्रिजिंग घ्या वरती आणि मग सोडा. आता परत एक काम करा, ते अजून दुसरा टप्पा वरती घ्या, वरती घ्या, ब्रिजिंग घे, परत चेस्ट वरती प्रेस कर. हा आहे ना अपर मसल साठी आहे, डिक्लाइन. बस. आता परत एक टप्पा वरती या, अजून एवढा घ्या. हा एक लास्ट. चल अशा प्रकारे तुम्ही टप्प्याटप्प्याने वरती येऊ शकता. तुमच्याकडे जर असा बेंचच नसेल तर मग तुम्ही जसं आहे त्याच्यावर पण मारू शकता. म्हणजे असं वरती असेल तर वरती मारू शकता. की तुमच्याकडे बेंच नसेल, ॲडजस्टेबल बेंच नाही तर काय करायचं, मग तो असं असेल तर मग ह्याच्यावर मारा. पण मारताना आहे ना हात पुढे गेले पाहिजे. तर मारताना आहे ना पुढे आला पाहिजे, बोला हलकासा पुढे आला पाहिजे. इथून रिपिटेशन 10 मारायचे ना. हां, आणि हळूहळू वेट वाढवा. म्हणजे असं काय बाबा पहिला 10चा घेतला, मग 15चा घ्या, 20चा घ्या, अशा प्रकारे मारा. डायरेक्ट घेऊ नका, नाही तर डायरेक्ट घेतला तर शोल्डरवरती पेन येणार, म्हणजे लोड येणार इथे आणि मग दुखायला लागणार.